Hello, mic testing. One, two, three, four. Welcome, respected Principal Sir, respected Visnure Sir, and respected Deshpande Sir, and all faculties. Greetings and warm welcome to everyone gathered here today. Myself, Mahajan Shreya from Foundry third year. As we stand on the cusp of celebrating the glory of nation's 78th Independence Day, it is my honor to present to you to the Swatantra Sangathan Paridhan Pratiyogita, a sartorial tribute to the freedom fighters who painted our country's canvas with their indomitable spirit. The stage is set and the air is charged with excitement, and we await the display of costumes that are more than just attire. They are stories woven with colors of freedom. Each participant today is a bearer of legacy. Each garment a chapter from annals of our history. As the competition unfolds, we will witness a panorama of costumes, each narrating a unique story of bravery, culture, and unity, from the traditional of khadi to tricolors of national flag. May this Swatantrata Sangathan Paridhan Pratiyogita serves as a reminder of our roots, our struggles, and our triumphs. Let it be the spirit of independence that resonates within each of us. As the contestants take the stage, let us remember the sacrifices of ancestors who relentless struggles gifted us the freedom we cherish today. So we are here to celebrate freedom through the expression of our attires today. And respected Amol Naragode sir and respected Anjali Gavani ma'am will be judging today's program, which is Patriotic Panorama. Now please join me in welcoming our first contestant. Please welcome Rutuja Chegle from B Farm second year, and she is going to represent the role of Savitri Bai Phule. Please welcome her with a big round of applause. नमस्कार, मी ऋतुजा गणेश शेबळे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही ते आसमान म्हणावं का? ओळखलात का? म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी झालं. आणि लग्नानंतर मला हळूहळू कळायला लागलं की माझं लग्न ज्या माणसाशी झालं ना, तो काही साधा सुधारून माणूस नाही, तर या दुनियाला, या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच होते. आणि त्या काळी बायांनी, स्त्रियांनी उंबराही ओलांडायची पद्धत नव्हती. स्त्री पुरुष उच्च नीच असा खूप भेदभाव होता. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, याच्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता. शिक्षणात एका दिवशी शिक्षणाचा प्रसार करत असताना ज्योतिरावांना ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचाच आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट. इफ वुमन विल एज्युकेटेड, होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच येऊ देत नाहीत. सो बॅड.
वेलांटी, आकार उकार, बे कपे, बेदुनी चार आणि असंच हळूहळू मी वाचायला शिकले, लिहायला शिकले आणि काव्यही रुचू लागले. तसेच 1 जानेवारी, होय शनिवार 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली महिला शाळा सुरू केली आणि त्याची पहिली शिक्षिका आणि मी मुख्याध्यापिका सुद्धा. शेपाट्यासारखा जगला तर काम तमाम होईल. अरे शेपाट्यासारखा जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल. पण या समाजाचं मात्र धर्म बुडाला. अहो एखाद्या सर्वसाधारण माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणाचा धर्म बुडतो का हो? एवढा तक्रारू असू शकतो का धर्म? मी शाळेत जात असताना माझ्या अंगावर चिखल फेकलं मी सहन केलं, शेण फेकलं सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. एकदा एक धुतींगड माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे कुठं निघालीस? अगोदर ते आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं आम्हीही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत ते. आशी उचलली आणि सणकन लावली त्याच्या कानाखाली आणि म्हणलं, त्याला सुनावलं, आज आलाय थोबाड फुटले, पण जर उद्या येशील तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन. अहो स्त्री कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, त्या अगोदरपासूनच या अन्यायाच्या बळी पडत आलेले आहेत. एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिला सती जायचा? तिचा नवरा मेला म्हणून तिचा काय दोष असतो बरं? यासाठीच आम्ही ब्रिटिश सरकारांकडे मागणी केली आणि सती प्रथा बंद केली. तसेच एक विधवा महिला काशीबाई, हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या धुडधुड पावलांनी कसं अंगण भरून जायचं. त्याला शिकवलं, वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. तेव्हा प्लेगची साथ आली होती. काखेत गाठ होऊन लोक पटापटा मरू लागली. मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं आणि यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. मी तिथे रुग्णांची सेवा करीत होते, त्यांचा उपचार करीत होते. प्लेग हा संसर्गजन्य होता. मला माहित होतं तो कधी ना कधी मला होणार होता, माझ्या यशवंतालाही होणार होता. पण आम्ही मुळीच जगलो या समाजासाठीच ना. अगर या समाजाची सेवा करत करत जर आम्ही मरण पत्करलो तर हे मरणा तुझं स्वागत आहे रे, तुझं स्वागत आहे. असंच करत करत मी सावित्रीची सावित्री माई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण आणि अशा बऱ्याचशा चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला. पण शेवटी आनंद मात्र याचाच, आया बहिणांना शिकवायचा. आपली आई माई शिकली. मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची प्रगती साक्षरता वाढवा. जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण जर मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मी व माझे ज्योतिबा या मुलींना शिकवण्यासाठी, या मुलींना शिक्षित करण्यासाठी आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य संपवलं. पण या आजची महिला, आजची स्त्री अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघालीत. याचाच राग आज मी व्यक्त करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते हो, एरवी बोललेही नसते हो, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या विचारांचा घुटून घुटून क्रीम केले. नुसतेच माझी देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसे, जमेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार माझं कौतुक करता. दुःख फक्त याचंच आहे हो, तुम्ही फक्त मला गृहीत धरता. कुऱ्हाड्याचा दांडा होताच का काढावा, कुऱ्हाड्याचा दांडा होताच का काढावा, सगळं काही डोक्यावरून गेलं. ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात. असं होणार होतं मला तरी कुठं माहित होतं. मला का पुढचं दिसत होतं का हो? तुमच्यासाठी, या वेगळ्या जगासाठी मी शिव्या, श्राप, दगडाबरोबर शेणही सोसले. याचीच परतफेड म्हणून मी आज असले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माया माऊल्यांनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण नको तेवढ्या शहाणे झाल्यात. विकृत स्त्री मुक्तीच्या सर्वजणी आज कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात, माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात. याचाच राग, याच्याचमुळे मी तुमच्या सर्वांसमोर भीडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको, पान नको, मान नको, पान नको, आमची उपकारही फेडू नका. मान नको, पान नको, आमची उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको, जोडायचे
तुमच्या डोळ्यात मी अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून आम्हाला दुजावा भोगावा लागला. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजावा भोगावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडेही कानाडोळा होतो. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडेही कानाडोळा होतो. कोणासाठी जर काही करायचं म्हटलं की पोटात मात्र प्लेगचा गोळा येतो. ज्योतिरावाशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिराव, ज्योतिरावाशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिराव समजून घेता येणार नाही एकमेकांच्या विचारांची ज्योती. म्हणूनच लेकींनो मी तुम्हाला सांगते, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले म्हणते. ज्योतिराव म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्तामुळं छिद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. धन्यवाद. What an energetic performance, Rituja. Now let's move towards next contestant. Second contestant is Pratibha Holkar from B Farm second year, and she is going to represent Rani Lakshmi Bai. So please welcome her. Good evening, my dear teachers and my dear friends. मी होनकर प्रतिभा फ्रॉम बी फार्म सेकंड इयर. मी इथे आयोजित केलेल्या स्वतंत्र संगीतन परिधान प्रतियोगिता या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राणी लक्ष्मीबाई म्हणजेच आपली झाशीची राणी यांची वेशभूषा केलेली आहे. मुर्दू में भी जान ला दे वो कोई, मुर्दों में भी जान ला दे वो कोई, मुर्दों में भी जान ला दे वो कोई खास नहीं. राणी लक्ष्मीबाईंनी एक प्रतिज्ञा केली होती, ते मी इथे सादर करते. मैं रानी लक्ष्मीबाई गंगाधर राव की पत्नी नेवालकर वंश की वधू प्रतिज्ञा करती हूँ कि जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरी धड़कन में हृदय में धड़कन है, जब तक मेरे प्राणों में सांस है, तब तक मैं पूर्ण निष्ठा से अपनी झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी अपनी झांसी का सम्मान और नहीं झुकने दूंगी अपनी मातृभूमि का मस्तक. जय हिंद. ते हे द्या देशमाने ते कॉलरलेस आहे. नेक्स्ट कंटेस्टंट रेडी राहा. माइक घेऊन. Now next contestant is Divya Dhumal from B Farm second year, and she is going to play the role of Rajmata Jijau. ज्यांनी मराठ्याच्या रक्तात स्वाभिमान जगवला अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना मी धुमादिव्या शतशः नमन करते. नमस्कार, मी धुमादिव्या. मी आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची मी आज वेशभूषा धारण केलेली आहे. आजकाल असं म्हटलं जातं की शिवबा जन्माला यावा, परंतु जिजाऊ जर जन्माला आल्या नाही तर शिवबा कोठून येईल. म्हणून प्रत्येक स्त्रीने व प्रत्येक मुलीने हे जिजाऊंचे गुण, त्यांचे विचार हे आचरणात आणायला हवे. जाता जाता मी एवढंच एक जिजाऊंचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणू इच्छिते. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय याकडे जरी कोणी वाईट दृष्टीने पाहिलं तर त्यांची गय केली जाणार नाही. जय भवानी. नेक्स्ट कंटेस्टंट
श्रेय. Now, next contestant is Pancha Saili Balaji. She is from B Farm second year and she is going to play the role of Kanaklata Barua. So please welcome her. मी आज पहिल्यांदाच भाषण करणार आहे, तर थोडं चुकलं तर मला माफ करा. उत्सव हा भारतीय स्वातंत्र्याचा, देशासाठी शहीद वीरांना वंदन करण्याचा. उत्सव हा 3 रंगांचा, भारतीय तिरंग्यासमोर नतमस्तक होण्याचा. उत्सव हा सर्व भारतीयांचा, आपल्या सर्वांच्या सन्मानाचा, स्वाभिमान आणि अभिमानाचा. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद व येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, 15 ऑगस्ट हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणांच्या बलिदानाच्या आहुतींच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली. आपल्या देशातील आता इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार, यासाठी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकाऱ्यांनी केली. एक अंतरी आस आमुच्या मुखात एकच नाम, देशासाठी उधळू आम्ही फुलापरी हे प्राण, देशासाठी उधळू आम्ही फुलापरी हे मान. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी या सर्वांनी अधिक परिश्रम घेतले. पण मी आज क्रांतिकारी, स्वातंत्र्य वीरांगना कनकलता बरुआ यांच्याबद्दल सांगणार आहे, ज्यांच्यामध्ये भगतसिंग सारखा जोश आणि महात्मा गांधींसारखी दृढ संकल्प शक्ती, एक अहिंसक क्रांतिकारी आसामच्या कनकलता बरुआ. त्या 13 वर्षांच्या असतानाच अनाथ झाल्या, परंतु त्यांच्या आजीने त्यांचे पालन पोषण केले. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. आसामचे प्रसिद्ध कवी ज्योतिप्रसाद अगरवाल यांच्या देशभक्ती गीताने त्यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी सर्व शीर्ष नेतृत्व करणाऱ्यांना अटक केली. त्या संघटनेचे नेतृत्व ज्योतिप्रसाद अग्रवाल यांनी केले. त्यांनी आंदोलनात गुप्त बैठक घेतली. तेजपूरच्या पोलीस कचेरीवर त्यांनी तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला. 20 सप्टेंबर रोजी सर्व तरुण मुले हातात तिरंगा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व 17 वर्षीय कनकलता यांनी केले. कनकलता व त्यांची सोबती भिवून पळून जातील अशी शंका काही जणांना होती, पण त्यांनी धाडसाने, निडरपणे सगळ्यांचं नेतृत्व करून घोषणा देत पोलीस कचेरीकडे दिशेने पुढे जात होत्या. त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी न भीता खूप छान उत्तर दिलं. हम युवतियों को अबला समझने की भूल मत करना, हम युवतियों को अबला समझने की भूल मत करना, आत्मा अमर है पर शरीर मात्र नाशवंत है. असं एवढं भारी उत्तर त्यांनी पोलिसांना दिलं. त्यांचे साथी पोलीस कचेरीवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यातलीच एक गोळी त्यांच्या छातीवर गेली. भारत की बेटी ने सीने पर खाई गोली, लेकिन झुकने नहीं दिया तिरंगा. त्यांनी गोळी लागल्यावर खाली कोसळल्या, परंतु त्यांच्या हातातला तिरंगा त्यांनी खाली पडू दिला नाही. अशा आत्मविश्वासाने त्यांच्या साथींनी घोषणा देत पोलीस कचेरीवर तिरंगा फडकवला. त्यांना आसामच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. Thank you for your words, Saili. Now, please welcome next contestant, which is Gholve Sheetal Satish, and she is from Diploma second year. She is going to represent Jizau Mata. So please welcome her with a big round of applause. It's 5:18 p.m. मागवलं डायरेक्ट लावायचं छोटं.
माझे नाव घोरवडे शीतल सतीश, डिप्लोमा सेकंड इयर. एक पेटली मशाल, एक पेटली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली. एक पेटली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली. स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. इंडिपेंडन्स म्हणजे स्वराज्य, स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य होण्याचे स्वप्न हे स्वराज्याच्या काळातच पाहिले होते, जे की जिजाऊ माता यांच्या काळामध्ये सुरुवात झाली होती, जे की पुढे चालून 15 ऑगस्ट 1947 रोजी भेटले. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. Thank you, Sheetal. Now we are moving towards next performance. Our next contestant is Shruti Kumar. She is from B Farm 4th year, and she is going to perform on a skit or dance performance, and she is going to represent a legend, Jhansi Ki Rani. So please welcome her with big round of applause. Thank you. भारतवर्ष एक महान सभ्यता, जहाँ मिट्टी भी सोना थी और दिलों के दरवाजे हर मेहमान के लिए खुले थे. इन्हीं दरवाजों से एक दिन घुस आए कुछ क्रूर शैतानी इरादे. हिंसा और अत्याचार के सामने जब घायल हो रही थी आत्मा, तब इस मिट्टी के गर्भ से उठ खड़ी हुई. मैं लक्ष्मी बाई प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज चंद्र की घड़ी की तुम हार दो. मान मान शान या की जान का वो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. आजादी का संग्राम बलिदान मांगता है. हमारा सौभाग्य होगा अगर इस पवित्र मिट्टी को अपने प्राणों की भेंट दे पाएंगे. रही बात मिसाल बनाने की, मैं वो मशाल बनूंगी जो हर भारतीय के अंदर आजादी की भूख बनकर दहकेगी. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन, विजय भवन. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ही रहना चाहिए.
with an energetic performance, Shruti. Till now, we have seen all those freedom fighters, those braveries, but independence is not just remembering them. There are legends who have been the pride of nation. One of them is the great Indian singer Lata Mangeshkar, Nightingale of India, Queen of Melody. So now, please welcome our next contestant, Swarupa Dongre from Family 4th year. She is going to represent the legend Lata Mangeshkar. Welcome her with a big round of applause. गुड इवनिंग। आज मैं जो यहाँ खड़ी हूँ वो उनकी बदौलत हूँ। आज हर कोई म्यूजिशियन, हर कोई सिंगर जो आज इस जहाँ में है वो उनकी बदौलत है। आज जो मैं गाने वाली हूँ वो भी उनकी बदौलत है। और जो स्वयं में सरस्वती माता है, पहचाना ना जी, वो है लता मंगेशकर जी। और आज मैं उन्हीं के सम्मान में उन्हीं का एक गाना आप सभी के सामने प्रस्तुत करना चाहूंगी, जिस गाने के बिना हमारे यहाँ स्वतंत्र दिन कभी पूरा ही नहीं हो सकता। है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। है मेरे वतन के लोगों, तुम आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। इस सारे युद्धों में कई माएँ ऐसी थी जिन्होंने अपने वीरों को खोया, तो वो अपने बेटों से क्या कहती? लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ। आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। थैंक यू। Thank you so much for your wonderful performance, Swarupa. Now we are moving towards our next performance. Welcome group of Family 2nd year students with their energetic dance performance on the theme of value of unity. So please welcome them.
बंदी यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे है चाहे कैसे है भले जो भी है जैसे है खुद पे हम नाज हमको ये जमाना चाहो तो हमको आजमाना कारबाज हम चाहत हम इश्क बात दिलवाले कहते हैं हमको प्यार से दिया वाले छूटे के प्यार से दिया वाले छीले हार से दिया वाले दुश्मन के छक्के छुड़ाते हम दिया वाले दुश्मन के छक्के छुड़ाते हम दिया वाले नेगेटिव बात नहीं लेते शुरू नेगेटिव बात नहीं है यार, तुम खुद ही देख लो ना। आज भी हमारे यहाँ नेशनलिज्म, आज भी हमारे देश को डेवलपिंग नेशन ही कहा जाता है, ना कि डेवलप। दुनिया का कोई भी देश हो, डेवलपमेंट इज वर्किंग इन प्रोग्रेस, और हम आज वो कंट्री नहीं है जो 1947 में ब्रिटिशर्स छोड़ के गए थे। श्योर, लेकिन वो भी कंट्री नहीं जो 75 इयर्स में बन जानी चाहिए थी। एग्जैक्टली, लुक एट द करप्शन, रोज नया स्कैम। हाँ, करप्शन है, जैसे कि में भी है, और वो पकड़ा भी जा रहा है। When we know about it, when we get it, expose का मतलब we are on the right track. Point is, कुछ नहीं बदल रहा और ना ही बदलेगा। मैं तो हायर स्टडीज के लिए लंदन जा रहा हूँ and never coming back. अगर हम पास्ट का सोचेंगे तो फ्यूचर इज ब्राइट, and in coming long days we want to be further, and I want to be the rise of the बनना चाहती हूँ। ओ प्लीज, ये कैसा राइज है? वो तो उल्टा रिग्रेसिव होते जा रहा है। जस्ट लुक व्हाट हैपनिंग अराउंड अस। व्हाट? यहाँ आजादी नहीं है, हमें वो मत पहनो, वो मत खाओ, ये सब चल रहा है। सिर्फ आजाद नाम का देश है हमारा। आजादी हमें हमारे कॉन्स्टिट्यूशन ने दी है, जो कि सबके लिए सेम है। इसका मतलब ये नहीं कि कोई कुछ भी बोले और कुछ भी करे। इंडियन आर्मी में सबको सेम यूनिफॉर्म पहना जाता है, और कोई कल आके बोले कि मुझे मेरे मन के कपड़े नहीं पसंद आ रहे और नहीं पहनने के लिए बोल रहे, तो इसका मतलब ये नहीं कि आजादी हुई। आजादी हमने ग्रांटेड ले रखा है आजादी को, क्योंकि आज हम जो सुकून की सांस ले रहे हैं, वो जो सांस ले रहे हैं वो फ्रीडम फाइटर्स की जुनून के वजह से हम वो ले रहे हैं। आपने भी वही हिस्ट्री पढ़ी जो तुमने, तो अब लेक्चर देना बंद करो। काश तुम जो पढ़ते थे, जो तुम समझ रहे थे, तुम महसूस कर सकते थे। चले सगळं चालू लहू
सफर काले पानी का था, गले में थे फंदे, कटे थे बदन से लेकिन थे हाथों में झंडे। झुका कर भी जाने अपनी, गवा कर भी जाने अपनी, है जिंदा वो बंदे। सुनो भीगी आंखों से ये, सुनो भीगी आंखों से ये अमर दास्तां। विश्व तुम्हें समझा सकती है। फांसी चढ़ गए और सीने पर गोली खाई, हम उन शहीदों को प्रणाम करते हैं जो मिट गए देश पर, हम उनको सलाम करते हैं। हमारे फ्रीडम फाइटर भगत सिंह जी ने ये कहा है, मैं इस बात पर जोर देता हूँ कि मैं महत्वाकांक्षा, आशा और जीवन के प्रति आकर्षण से भरा हुआ हूँ, पर मैं जरूरत पड़ने पर ये सब त्याग कर सकता हूँ और वही सच्चा बलिदान है। इट्स अ ग्रेट फीलिंग टू बी एन इंडियन। मंगल पांडे कहते हैं, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है। हमारे फ्रीडम फाइटर्स, सोल्जर्स जैसे कि मंगल पांडे, रानी लक्ष्मीबाई, मोहनदास करमचंद गांधी, विनायक दामोदर सावरकर, चंद्रशेखर आजाद, इन सबको शत शत नमन। आजादी की कभी शाम न होने देंगे, आजादी की कभी शाम न होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम न होने देंगे। बची हो जब तक एक बूंद भी, बची हो जब तक एक भी बूंद लहू की रगों में, तब तक भारत माँ का आंचल नीलाम न होने देंगे। हम सलाम करते हैं हमारे देश को, भारत माँ को और हमारे वीर जवानों को। ये सब देखने के बाद हमें ये तो पता चलता है कि हमें आजादी आसानी से तो नहीं मिली है। भारत माता की जय, भारत माता की जय। Thank you, family group, for your performance. This competition was not just about fashion, it was about the canvas where the vibrant threads of patriotism and creativity has been shown. So after this, all performances, all wonderful performances, there is a special announcement. Few days before, our college has organized an Hindi competition on the auspicious occasion of Nag Panchami. So there are the results. So I would like to announce the results and winners' names. So first prize for Hindi competition goes to Pranjal Manohar Otari, and the second prize goes to Shubhangi Ambadas Hingmire. Please congratulate this winner. Continuing with the appreciating the talents of our students, let's move towards today's patriotic panorama performance competition, which is Swatantra Sangathan Paridhan Pratiyogita. And again, I would like to announce the winners' names. There are 3 winners' names. First winner or first prize goes to Rutuja Cheble from B Farm 2nd year. Please come on stage. Second runner-up goes to Shruti Kumar from B Farm 4th year. And the appreciation prize goes to Famdi Group, which is Famdi 2nd year group. So please give them a round of applause. Congratulations all winners. Your prize will be distributed on next week with all the NIPER and GPAT rankers. So please be present to receive your prizes. Thank you so much. All the participants,
Now, let us move towards vote of thanks. I would like to thank respected principal sir, respected Suresh sir, Deshpande sir and all faculties. On this momentous occasion of 78th Independence Day, we gather not only to celebrate our nation's freedom but also to express our gratitude for vibrant expression of our culture and heritage. I would like to express our deepest appreciation to the college administration and faculty members for their unwavering support and guidance have been the backbone of this event. A special mention must go to our esteemed judges who took on the challenging task of evaluating the performances, to the participants who adorned themselves in the attire of various figures. Lastly, but certainly not least, I extend my thanks to all the attendees. Your presence, your all presence and enthusiasm have made this event not just competition, but a celebration of our 78th Independence Day. I would conclude this program. Jai Hind. Thank you. I would request all the faculty members and participants to please come on stage for group photograph. Thank you. चेयर वर चेयर घेऊन जाऊ वर चेरण्यावर ठेव 4-5 चेयर समोर बघा सगळे दुसरे सांगावे ते ज्यांनी आणले आणि ज्यांनी नेले आहे नाही हो माझं सर बोले सर बोले कंपोजिशन चांगला डाटा जे घेतलेला आजल तो काम केलं जास्त पाहिजे आज क्लास
बंद करता कसं दोन फक्त मधल्या दोन चालू करा फक्त मधल्या दोन बंद करा आणि चालू राहू द्या समोर बघा समोर बघा समोर थांबू नको रे थोडं फ्रेम मोठी घ्यावी लागेल समोर बघा एंकर जाइए एंकर करू का क्लोज